उद्या शुक्रवार आमच्याकडे गार्बेज कलेक्शन डे म्हणजे उद्या आमच्या काउंटीच्या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेच्या ट्रक्स कचरा न्यायला येतील. वेगवेगळ्या भागात दिवस आणि वेळापत्रक सुद्धा वेगळे असतात. आमच्याकडे शुक्रवार ठरलेला आहे, तेव्हा गुरुवारी दुपारपासूनच आठवडाभर जमवलेला ओला सुका केर कचरा प्रत्येक घराबाहेर घरवाले शिस्तीत लावून ठेवतात. प्रत्येक घरागणिक 3 वेगवेगळे कचऱ्याचे डबे असतात: गार्बेज, रिसायकल आणि ऑर्गॅनिक्स. ओल्या सुक्या कचऱ्याच्या पिशव्या वेगवेगळ्या करणं आवश्यक असतं आणि सर्वांचे डबेसुद्धा एकसारखेच असतात. रिसायकल आयटमसाठी वेगळा डब्बा, ज्यात फक्त पुठ्ठा, प्लास्टिक, कागद, कापड, भंगार असे आयटम्स भरले जातात. घरातला कचरा प्रत्येक आठवड्याला नेला जातो. पण रिसायकल आणि ऑर्गॅनिक्स म्हणजे गार्डन वेस्ट, पालापाचोळा हे आळीपाळीने आठवडाआड नेला जातो. ऑर्गॅनिक्ससाठी सुद्धा वेगळा डबा ठेवलेला असतो घरोघरी. घराच्या एका बाजूला हे तिन्ही डबे ठेवण्याची सोय असते, जिथून ते बाहेर आणता आणि पुन्हा आत न्यायला सोयीस्कर पडतं. नवीन घरं बांधतानाच तशी ती तरतूद केलेली असते. विशिष्ट आकाराचे डबेच फक्त ग्राह्य धरले जातात आणि तेच प्रत्येक घरात असतात सुद्धा. या डब्यांवर प्रत्येकी गार्बेज, रिसायकल आणि ऑर्गॅनिक्स असं लिहिलेलं असतं. बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक एका विशिष्ट गार्बेज रूममध्ये आपला कचरा नेऊन ठेवतात आणि मग बिल्डिंगचं व्यवस्थापन करणारे तो कचरा या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या ट्रकच्या सुपूर्द करतात. गार्बेज ट्रक्स शुक्रवारी पहाटेपासूनच दुपारपर्यंत कचरा जमा करतात. सर्वांनी डबे शिस्तीत अंगणात रस्त्यालगत ठेवलेले असल्याने ते मशीनच्या सहाय्याने उचलली जातात आणि ट्रकमध्ये तो कचरा रिकामा करून पुन्हा डबा जागच्या जागी सोडून ट्रक्स पुढच्या घराकडे निघतात. खूप शिस्तबद्धरित्या ही कामं होतात. त्यात ह्या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या मित्रांचा फार मोठा हात आणि सहभाग आहे. आपल्याकडच्या सारखे त्यांना कुणी कमी लेखत नाहीत. या सर्व प्रक्रियेमध्ये नागरिकांचाही समजूतदारपणा आणि सामाजिक भान फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कचरा विशिष्ट अशा रिसायकलेबल क्वालिटीच्या पिशव्यांमध्येच फक्त जमा केला जातो आणि नागरिक आवर्जून त्या विकत घेतात, आपल्या महिन्याच्या बजेटचा तो सुद्धा एक भाग समजून. ओला कचरा काटेकोरपणे वेगळा ठेवतात. काच असेल तर बॉक्समध्ये पॅक करून त्याला लेबल लावतात, म्हणजे कचरा व्यवस्थापन करणाऱ्यालाही इजा दुखापत होऊ नये. आता हे असं मशीनद्वारे कचरा नेणं वगैरे ही सगळी व्यवस्था आपल्याकडे भारतात येऊ शकत नाही असं नाही आहे आणि हे अशक्यही नाही आहे, हे तर इंदोरवाल्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. पण हे सर्व मशीनच्या जीवावर आहे असं नाही, तर शिस्त, सिव्हिक सेन्स, नागरी भावना आणि सहानुभूती बाळगली तर स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र ही संकल्पना केवळ संकल्पना न राहता एक वास्तव सिद्ध होऊ शकतं. भारत आता सर्व उभय उन्नत देशांच्या मुकाबल्यात वरचढ ठरतोय. मग स्वच्छतेच्या बाबतीतच का म्हणून मागं राहावं? आणि या अभियानाला तर आपण घर बसल्या हातभार लावू शकतो. उपभोक्ता नाही तर माध्यम होऊन आपण हा बदल समाजात लवकर घडवू शकू.